कावळागड. मित्रांनो आता आपण दुसऱ्या किल्ल्यावर आलो आहे, त्याचं नाव आहे कावळागड. हे आपण बोर्ड पाहू शकतो आणि याचा रस्ता असा समोर जातोय. तर आमचे सगळे पार्टिसिपेंट्स आले आहेत आता आणि गडाकडे चाललेले आहेत. चला तुला पटापट या. असं उभं राहून शतकामध्ये सातवाहन काळामध्ये या गडाची निर्मिती झाली असावी, कारण की शिवकाळापूर्वीचे याच्यावरती जे काही अवशेष आहे ते शिवकाळापूर्वीचे किंवा हा जो एक घाट आहे हा शिवकाळापूर्वीचा घाट आहे. तर शिवकाळापूर्वी गडावरती असे कुठल्या गडाचे अवशेष नाही का त्याच्यावर आपण ठरू शकतो की हा गड शिवकाळापूर्वी सातवाहनांनी बांधला असावा. कदाचित मोऱ्यांकडे ज्या वेळेला जावळी होती त्यावेळेला त्यांनी तो उभारला असेल गडाच्या देखरेखीसाठी. पण हा घाट जो आहे हा सातवाहनांचा वाहतुकीचा घाट होता व्यापारी दृष्टिकोनातून, कोकणातून देशात कच्चा माल होताना. त्या दृष्टिकोनातून गडाचं किती महत्त्व असेल या स्पॉटला आपल्या लक्षात येतं. शिवकाळामध्ये काय तिथे टाक्या खोडल्या गेल्या. मित्रांनो आता आपण चालायची सुरुवात केली आहे आणि पुढे सगळे लोक जात आहेत आणि असे पायरीचा बांधकाम आपल्याला स्टार्टिंगला दिसत आहे आणि मागं आपण सुंदर असं घाट पाहू शकतो. तिथे धबधबा पडत आहे. या प्रकारे आता आपण थोडं वरती आलोय आणि पुढचा नजारा आपण पाहू शकतो. पूर्णपणे दुःख झालेलं आहे आणि आपल्याला आजूबाजूचं काही दिसत नाही आणि पप्पा माझे पुढं आहेत. भेटू आपण त्यांना लवकरच. आणि आपण या ठिकाणी शोधलेलं आहे आणि हे इथे बसलेले आहेत पप्पा आणि पाणी पित आहेत. तुझीच वाट बघतोय. हे बघा दुसरा किल्ला आम्ही चढतो आहे आणि माझा मुलगा सुमेश मस्त गॉगल लावून चढतो आहे. आणि इथं पण आपल्याला ही जी फुलं आहेत, कसली फुलं रे? कारवीची फुलं. मी विसरून जातो बरं का, आता विसरायला लागलोय. तर ही कारवीची फुलं इथं पण आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघा माझा मुलगा मला हसतोय. चल चल लवकर लवकर चल तरुण आहे तर मग माझ्या पुढे जायचं तू. मित्रांनो मी थकलो नाही पण मला घाम खूप येतोय. ठीक आहे, काय करायचं त्या कामाचं? ऍड कर तू. कौन सा पाउडर लगाएगा? बेकार है भैया, मैं तो टूट गया. बरोबर आहे, स्पॉन्सर देणे पावडर. हां तुम्ही आम्हाला स्पॉन्सर द्या, आम्ही तुमची जाहिरात करतो. मस्त प्लॅन आहे. छान असं फुलांच्या मधून चालताना इतकं भारी वाटतं. आणि त्यासाठी मात्र मित्रांनो आपल्याला पण इथं यावं लागेल आणि हे सौंदर्य बघावं लागेल. हे काय आलो काय आपण तर वर डोक्याच्या वर गवत आलेलं आहे आणि या गवतातनं बिबट्या वगैरे येऊ शकतो. त्यामुळे आपण काळजीपूर्वक या गवतातून जावं, कारण बिबट्या कधी बी येऊ शकतो आणि तुमच्यावर झडप मारू शकतो. तर मित्रांनी घाबरू नका. बिबट्या हा कधीच माणसावर हल्ला करत नाही. तो फक्त लहान मुलांवर हल्ला करतो. त्याच्या उंचीपेक्षा कमी असणाऱ्या लोकांवरच हल्ला करतो आणि 2 पेक्षा जास्त माणसं असल्यावर तर अजिबात हल्ला करत नाही. बाकीचे प्राणी आपल्याला घाबरतात आणि आपण त्यांना घाबरतो. खाली बघा, डर के आगे जीत है.
वर जाऊया. बर्गर खाएंगे? नाही. पहाड़ चढ़ना अच्छी बात है, सपने देखना अच्छी बात है, लेकिन पहाड़ पे से गिर जाना ये तो सही नहीं है. ये तो सही नहीं है. इसलिए पहाड़ को ढंग से देख के पार करना बहुत जरूरी है. शुभ रात्र. शुभ रात्रि. पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरचे सर्व पार्टिसिपेंट आता इथं वर आलेले आहेत आणि गडाच्या शिखरावर इथे येऊन थांबलेले आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. सात मावळे संवर्धन संस्थेच्या वतीने ही सर्व विद्यार्थी संवर्धनासाठी निघालेली आहेत. हातामध्ये पावडा आहे, कुऱ्हाड आहे. बाकीची काही मुलं वर गेलीत आणि ह्या सर्व मुलांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा हे स्वच्छतेचे छोटंसं काय काम असे ना पण महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हालाही विनंती करतो की गडावर प्लास्टिक तुम्ही पण टाकू नका, इतरांना टाकू देऊ नका. आणि कोणी टाकत असेल तर त्यांच्यात प्रबोधन घडवून आणा नक्कीच. कारण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण ही प्लास्टिक आपलं पर्यावरणाचं, आपल्या गडांचं पुन्हा खूप कचरा, कारण लोक खाली टाकून येतात दरीत आणि पुन्हा तुमच्यासारखीच मुलं हे आणत असतात. तर तुम्हाला सर्व मुलांचे धन्यवाद, आभार. एकदा घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, 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 भारत माता की जय श्रीराम. आपण आता कावळ्या गडावरून खाली आलेलो आहे आणि वरून येताना आमच्या बऱ्याचशा इतिहासाच्या गप्पा झाल्या छान छान. खूप अशा चर्चा झाल्या आहेत. खतरनाक आपण पाहणार आहे. माझ्या मोबाईल मध्ये सगळं रेकॉर्ड आहे. आणि इथं जे लोक आहेत ते फारच विचारवंत वाटले मला. सरांचा विचार खूप छान आहे आणि सर सुद्धा सरांना पण खूप लाईक इतिहासाची माहिती आहे काय. आणि सरांच्या बरोबर ट्रेक करण्यास खूप परत मजा नाही, आनंद वाटतो. परत ही आम्हाला मजा संधी वेगळी मिळाली आणि तर आम्ही आनंद वेगळा. सरांबरोबर नक्की येऊ. सरांच्या बरोबर निश्चित या. फिरण्यामध्ये खूप धन्यवाद, आनंद आहे. आभारी आहोत. तर आता मग कावळ्यागडाचं वरून पुन्हा आपण हा वरंदा घाटातला हा जो भाग आहे हा इथून जातोय तो वरंदा घाट आहे. आणि समोर आपल्याला एक धबधबा दिसतोय, अजून एक धबधबा, म्हणजे छोटे छोटे धबधबे वरून खाली पडताना आपल्याला लांबपर्यंत दिसत आहेत. बास करा हो सर. आणि आजचा हा आमचा दुसरा गड आम्ही सर केलेला आहे. आणि आता आम्ही लगेच तिसऱ्या गडावर जाणार आहे. कोकणामध्ये कोकणात लगेचच निघा. कुठला गड आपला आता पुढचा? मिलिंदगड ना? मिलिंदगड, मंगलगड, मंगलगडावर आम्ही आता जाणार आहोत थोड्याच वेळाने. यांचे बघा बाकीचे लोक वर गेलीत आणि हा एक मावळा आमचा इथं अतिशय व्यवस्थितपणे गवत काढतो आहे. इथं येणाऱ्या प्रवाशांना, गडप्रेमींसाठी हा प्रयत्न करतो आहे. मी त्याचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि बघा तो व्हिडिओकडे सुद्धा बघत नाहीये. आणि खरोखर नाही, आजकालची मुलं लगेच व्हिडिओकडे बघतात पण तो कामात इतका मग्न आहे की तो आपल्या व्हिडिओकडे सुद्धा बघत नाही. तर अशी विद्यार्थी घडावीत. आणि हेच छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्व किंवा त्यांच्या नावामधली ही जादू आहे की त्यांच्या नावाने नुसतं ही विद्यार्थी एवढे प्रेरित होतात आणि हे कार्य करतात. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद. छोटासा वॉटरफॉल इथं वाहतो आहे, छानसा असा. आणि बघा आणि आमची सगळी माणसं बघतायत. हे ते लवतो रे. आता आपण तिसऱ्या गडाकडे निघालेलो आहेत आणि तो म्हणजे मंगलगड.